मित्रांनो, IPL 2026मधून मुंबई इंडियन्सची टीम बाहेर झालेली आहे. यावर्षी मुंबई इंडियन्सची टीम कागदावरती तगडी होती, परंतु मैदानावरती मुंबई इंडियन्सच्या टीमने निराशाजनक कामगिरी केलेली आहे आणि मुंबई इंडियन्स IPL 2026च्या ऑफिशियली बाहेर झालेली आहे. तर आता मुंबई मॅनेजमेंट 2027मध्ये खूप मोठे निर्णय घेऊ शकतात. काही खेळाडूंना बाहेरचा पत्ता दाखवू शकतात. त्यांचा मुंबई इंडियन्समधून पत्ता कट होऊ शकतो आणि कॅप्टनही 2027मध्ये बदलू शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत. तर मित्रांनो, यावर्षी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी झालेली आहे. ट्रेंट बोल्ट असो, दीपक चहर असो, शार्दुल ठाकूर असो, या खेळाडूंनीही शानदार कामगिरी केलेली नाही. तर दीपक चहर, ट्रेंट बोल्ट या खेळाडूंचा पत्ता 2027 IPLमधून मुंबई इंडियन्सची टीम त्यांना बाहेर करू शकते. सूर्यकुमार यादव सिनियर खेळाडू आहे. जरी यावर्षी त्याचा परफॉर्मन्स झाला नसला तरी मुंबई इंडियन्सची टीम त्याच्यावर भरोसा ठेवू शकते. परंतु दीपक चहर असो, शार्दुल ठाकूर असो, रॉबिन मिज असो, हे खेळाडू, या खेळाडूंचा ट्रेंट बोल्ट याची देखील कामगिरी यावर्षी निराशाजनक राहिलेली आहे. तर त्याला देखील मुंबई इंडियन्सची टीम बाहेर करू शकते. तर हार्दिक पांड्याचे कॅप्टन म्हणून नेतृत्व यावर्षी खूप निराशाजनक राहिलेले आहे. कॅप्टनची निर्णय ही त्याने झटपट घेतलेले नाहीत आणि त्याचीही कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. तर 2027 IPLमध्ये चाहत्यांचीही अशी मागणी आहे की रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन करावे. तर मुंबई मॅनेजमेंट कॅप्टन्सी पदावर देखील निर्णय घेऊ शकते. हार्दिक पांड्याला कॅप्टन पदावरून डच्चू देऊन रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन करू शकते. नाहीतर युवा नेतृत्व तिलक वर्मा याच्याकडे देखील कॅप्टन्सी देऊ शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूला बाहेर करणार आणि कॅप्टन मुंबई इंडियन्स 2027मध्ये रोहित शर्माला करतील का? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब